सीना नदीला महापूर आल्यानंतर माढा तालुक्यातील उंदरगाव, दारफळसह अनेक गावांना जबरदस्त फटका बसला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गावांना भेटी दिल्या होत्या। रयत क्रांती संघटनेचे नेते व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत शनिवारी उंदरगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता स्थानिक शेतकऱ्यांच्या जबरदस्त संतापाला सामोरे जावे लागले। शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा कडाडून विरोध केला। सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर टीका करत उत्तर दिले आहे। शेतकऱ्यांचा संताप कबूल आहे। 16 वर्षानंतर गेलो नाही तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे। 2014 ते 2025 16 वर्षे होतात का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला। माढा तालुक्यामध्ये पूर्व भागाचा सीना नदीकाठचा दौरा मी केला। दोन्ही बाजूला सीना नदीकाठाच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मग ते ऊस पिकं असतील, फळबागा असतील, भाजीपाल्याचं क्षेत्र असेल, काही गावांच्यामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळं अनेक घरांच्या मधलं कपडे लत्ता धान्य याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। निश्चितपणानं हे नुकसान शेतकऱ्याचा हातातोंडाला आलेला घास हिरावून खऱ्या अर्थानं या आसमानी संकटाने घेतलेलं आहे। आणि या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला धीर देणं, त्याच्याबरोबर असणं हे शेतकऱ्यांचा नेता म्हणून रयत क्रांती संघटनेचं आमचं काम आहे। आणि म्हणून मी या सगळ्या परिसराचा दौरा त्या ठिकाणी केला। निश्चित सरकार गांभीर्यानं यावरती काम करत आहे। संताप व्यक्त करणं हा शेतकऱ्याचा निश्चितपणानं माझ्यावरती अधिकार आहे। गेली 35 वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। त्या भावनेविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी आदर आहे। काही लोक म्हणले 16 वर्ष झालं तुम्ही आला नाही, परंतु मी 2014ला निवडणूक लढवली, त्याला 10 वर्ष झाली। आता वरची 6 वर्ष कुठली होती मला माहीत नाही। मंत्री झाल्यानंतरसुद्धा मी उंदरगावमध्ये गेलेलो होतो। 2021ला टेंभुर्णीला देवाभाऊंच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांचे आक्रोश सभा त्या ठिकाणी आम्ही घेतलेली होती। अनेक वेळा मी माढा मतदारसंघामध्ये येतो असतो, तसा महाराष्ट्रामध्येही जात असतो। त्यामुळं काही लोकांना थोडंसं राजकीय पूस त्याच्यामागं होती याची मला निश्चितपणानं जाणीव आहे। परंतु महाविकास आघाडीला, विशेषतः शरद पवार गटाला, राष्ट्रवादीला या राज्यामध्ये असंतोष कसा निर्माण होईल एवढंच काम करायचं आहे। राज्य सरकारने तातडीने 2215 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। एकरी 3400 रुपये म्हटले जात आहे, मात्र ही मदत तातडीची मदत आहे। दिवाळीपर्यंत राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला। निश्चितपणानं शेतकऱ्याची मागणी जी आहे ती रास्त आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे। आता तातडीची मदत राज्य सरकारने घोषित केली। केंद्राकडं आपण आदरणीय देवाभाऊ जाऊन आले। केंद्रानेही प्रस्ताव तातडीनं पाठवायला सांगितला आणि निश्चितपणानं केंद्र आणि राज्य सरकार मिळून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना चांगली मदत या ठिकाणी करेल की जेणेकरून माझा शेतकरी उभा राहील।